नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत तिखट मिठाचा सांजा। आराध्या, मनीषा आणि मी असा आम्ही तिघांसाठी हा मी सांजा बनवत आहे। 2.5 वाट्या मी इथे रवा घेतलेला आहे। लालसर गुलाबी होईस्तोपर्यंत याला चांगलं भाजायचं आहे। तर बाजूला मी इथे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। साधारण तिप्पट हे आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे रव्याच्या, म्हणजे जेवढा रवा आपण घेऊ त्याच्या तिप्पट पाणी आपल्याला घ्यायचं आहे। रवा भाजून झाला की आपण एका साईडला याला गार करायला ठेवून देऊ। मग त्याच गरम कढईमध्ये आपण तेल घ्यायचं आहे। मी साधारण 2-2.5 पळी तेल घेतलेलं आहे। साहित्य आपण घेतलेलं आहे इथे कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि मिरची हे मी अगोदरच चिरून घेतलेलं होतं। आता आपण गरम तेलामध्ये आपल्या गरजेनुसार आवडीनुसार मोहरी घालूया। मग थोडं जिरं घातलेलं आहे आणि आता गॅस कमी करून त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत मिरची आणि कढीपत्ता। शेंगदाणे घातलेले आहेत आणि ते चांगले असे परतून घ्यायचे लालसर गुलाबी होईस्तोपर्यंत। चिरलेला कांदा घालायचा आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मग नंबर येतो तो हळदीचा। आपण इथे हळद घातलेली आहे। किंचित लाल तिखट पावडर। मग हे चांगलं एकत्र करून घ्यायचं। बारीक चिरलेला टोमॅटो घातलाय। मगाशी गरम केलेले पाणी आता ह्यामध्ये घालायचं आहे। आता सगळं चांगलं हे एकजीव करून घ्यायचंय। आता पाण्याला उकळी आली की हा मगाशी भाजलेला रवा आपण आता या पाण्यामध्ये घालणार आहोत। एका साईडने रवा घालायचा आणि एका हाताने तो चांगला ढवळत राहायचा आहे, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत। आता कंटिन्युअस हे डावाने ढवळत राहायचं आहे।
एक मात्र काळजी घ्यायची की हे अति गरम झालं की याचे काही थेंब अंगावरती उडू शकतात, त्यामुळे लगेच आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. पाच ते 7 मिनिटं याला चांगली वाफ आणायची. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा आणि काही सजेशन असतील तर जरूर सांगा. नवरे मंडळींना पण ही रेसिपी पाहून हा सांजा नक्की बनवता येईल. मस्तपैकी चिरलेली फ्रेश अशी कोथिंबीर वरती घातलेली आहे. इथे मस्तपैकी अशी वाफ आलेली आहे. तर मित्रांनो, तिखट मिठाचा सांजा हा आपला आता रेडी आहे. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली काळजी घ्या. बाय.